हा नमस्कार, मी वैजनाथ ढवळे सोयनारा गावचा रहिवासी आहे आणि माझं शेत 1 किलोमीटर आहे की हा 8 किलोमीटर सॉरी 13 किलोमीटरचा रस्ता आहे. 13 किलोमीटरच्या रस्त्याला 5,94,23,00,000 रुपये इतका निधी आलेला आहे आणि 12 वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नव्हता. कारण की 2010ला रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे. हा इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय. जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय. इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय आणि या रोडला सातत्यानं 2-4 गावं येतं, हातडी आहे, शिरोडा आहे, वरखेडे, येनोरा या रस्त्यानं रौदळ असती. हा रस्ता 6 महिने सुद्धा टिकणार नाही. आणि सय्यद मला वाटतं जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कंस्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, ह्याला याचं काय लायसन काळ्या यादीत टाकून ह्याला त्याचं लायसन सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि परत ते जे काही तालुक्याचे प्रतिनिधी आहेत आणि जे काही शासनामध्ये बसलेले आहेत त्याला कळकळीची विनंती, एसी मध्ये बसून तुम्ही प्रत्येक बिलाव सही करू नका. ग्राउंड लेवलवर येऊन बघा तुम्ही काय दुरावस्था आहे. कसं पुन्हा 10-12 वर्षानंतर आम्ही 12 वर्ष या रस्त्यानं वागायचंय. याला सातत्याने 1 वर्ष सुद्धा रस्ता चालणार नाही. खड्डे पडणार आहेत या रस्त्याला, गुडघे आहेत कारण की किरेशेरे समोर मोठाल्या हायवा जातात. हे हाताने डांबर निघाले. तुम्ही या डांबराचा लेयरच बघू शकता, डांबरच नाहीये, हे सगळं माताड काढलेलं आहे. कसं सर्वसाधारण माणसाच्या हिश्श्याचं काय काय खाणार तुम्ही? डांबर खाणार, रेती खाणार, वाळू खाणार, काय काय खाणार? किती 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 खाणार? दिवस झाले या या रस्त्याला फक्त 1 महिना झालेला आहे सरजी. 1 महिन्यात दुरावस्था झालेली तुम्ही बघू शकता. हे काही डांबर आहे ना, हे हाताने निघत आहे बघा. हे तर तुम्ही बघू शकता. मी काही एखादं घेतलेलं नाही, काय नाही. हे बघा, हे बघा तुम्ही फक्त हे किती उकरून काढायचं. 5-7 किलोमीटर सुद्धा उकरून काढलं ना तर सातत्याने निघू शकतं. हे बघा, हे काय खरं, कसं जायचं सर्वसाधारण माणसानं सांगा तुम्ही? त्याला लाज वाटायला पाहिजे या गुत्तेदाराला. 5 किलोमीटर असा उकरून नेला तर सातत्यानं रस्ता उकरू शकतो. कारण की हा रस्ता 1च महिना झाला होऊन, तर या रस्त्याची दुर्व्यवस्था अशी वाली. कारण की सर्वसाधारण माणूस हा फक्त आवाज उठण्यास नकार देतो. कारण की कुठेतरी त्याची खच्चीकरण होतं आवाज उठीला की. आमच्या बी रस्त्याचं असंच काम बोगस झालं. मला सर्वजण म्हणत होते की याच्यावर बोला तुम्ही, पण त्यावेळेस बी नाही बोललो. पण आता हा रस्ता मुख्य रस्ता आहे. येनोरा, शिरोडा, वडखेल, सोयंजाना, तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही हा. मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे. आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात. आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार. मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा. हीच कळकळीची विनंती आहे माझी. बाळासाहेब उद्धवराव करावी. आणि विरोधक झोपलेत काय हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे. हे बघू शकता तुम्ही, हे रस्ता आहे काय, याच्या खाली मुरुम आहे का सोलिंग टाकलेली हेच माहित नाहीये. ह्यांच्या विरोधात बोलायला गेले की प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी सर्वसाधारण माणसाच्या मागे लावलं, शेपूट लावून देणं, परेशान करणं. हे बघू शकता तुम्ही. जर काढीत गेला तर 5 किलोमीटर सुद्धा असा डांबर निघू शकतो. किती खाणार सर्वसाधारण माणसाच्या म्हणजे वाट्याचं किती खाणार तुम्ही? डांबर खाणार, खडी खाणार. हे बघू शकता तुम्ही, किती लाजिरवाणी गोष्ट. खरं तर ह्या तालुक्याचे प्रतिनिधी आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या रोडचं उद्घाटन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. फक्त 1च महिना झालेला आहे बरं का. याचं कार्पेट 1 महिना झालेलं आहे आणि याचा गुत्तेदार काहीतरी सय्यद कंस्ट्रक्शन आहे. किती खाणार? मला तरी वाटतंय हा रस्ता 1-2 कोटी रुपयामध्ये केला असेल. 5,94,23,000 बजेट होतं. किती खाणार तुम्ही? सर्वसाधारण माणसाच्या वाट्याचं किती खाणार तुम्ही? बघा कसं सॅम्पल पास झालं आणि रस्त्याला मंजुरी दिलेली तुम्हाला सांगतो. बघू शकता तुम्ही किती काढायचं अजून. मला तरी वाटतं या प्रशासनामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत क्लास 1
किती कमिशन खाणार तुम्ही, किती गोरगरिबाच्या वाट्याचं खाणार, किती उकरायचं सांगा मला आता फक्त. हे जर असा उघडून द्याला तर 5 किलोमीटर सुद्धा हे रस्त्यानं निघत जाणार. 10 वर्ष इथं सर्वसाधारण माणसानं काय करायचं, कसं जायचं, रातचं बेरातचं कसं शेतकऱ्यानं वावरात जायचं फक्त सांगा मला या प्रशासनानं. किती